1 मे 2026 पासून महाराष्ट्र दिनापासून आणि कामगार दिनापासून स्वनोंदणीकरण सेल्फ एन्युमरेशन नागरिकांची ही मोहीम सुरू झाली आहे. 1 मे ते 15 मे या 15 दिवसांच्या कालावधीमध्ये नागरिकांना एक वेबसाईट आहे शासनाची अधिकृत SE सेल्फ एन्युमरेशन SE सेल्फ एन्युमरेशनचे अल्फाबेट्स S आणि E.census.gov.in या वेबसाईटवरती त्या नागरिकांना व्हिजिट करता येणार आहे. ज्यावेळेला ते मोबाईल नंबर टाकून त्यांना एक OTP येईल, त्याच्यातनं त्यांचा OTP टाकून लॉग इन क्रिएट होईल. त्या लॉग इनवरती कुटुंबातला कुठलाही एक व्यक्ती संपूर्ण कुटुंबाची माहिती भरू शकतो. त्याच्यामध्ये तुमचे बेसिक डिटेल्स विचारले जातील. तुमचं नाव काय, तुमचं वय काय, तुमचं लिंग काय, डेट ऑफ बर्थ आणि 33 प्रकारचे प्रश्न आहेत. त्या 33 प्रकारच्या प्रश्नांची तुम्ही अचूक माहिती कुणीही कुटुंबातला एक व्यक्ती भरू शकतो. त्यानंतर पुढच्या स्टेपला तुमचं घर, तुमच्या घराचं जे गुगल लोकेशन आहे ते ॲक्युरेटली तुम्हाला निवडायचं आहे. ते घराचं लोकेशन ॲक्युरेटली निवडल्यानंतर मग तो डेटा तुमचा सेव्ह होतो. डेटा सेव्ह झाल्याच्या नंतर तुम्हाला एक एन्युमरेशन ID तयार होतो. तो एन्युमरेशन ID तुमच्या घरी सर्वेसाठी ज्या वेळेला प्रगणक तुमच्याकडे येणार आहे 16 मे पासून 15 जूनपर्यंत या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये प्रगणक तुमच्याकडे येणार आहेत. त्यावेळेला एन्युमरेशन ID तुम्हाला द्यायचा आहे. तो तुमचा डेटा तपासून तो सेव्ह होईल. यातनं काय होईल की तुमचं नागरीकरण जे आहे, तुमची नागरीकरणाची जी नोंदणी आहे, सिटिझनशिपची जी नोंदणी आहे, ती तुम्ही घरी उपलब्ध असाल किंवा नसाल. समजा असं कधी कधी असं घडतं की प्रगणक तुमच्या घरी व्हिजिट करतो पण तुमच्या कुटुंबामधलं कुणी सदस्य नसतो आणि घराला लॉक असतं. मग अशा वेळेला तुमची जनगणनेतली माहिती वंचित राहू शकते. हे तुम्हाला वंचित राहण्याची वेळ येऊ नये म्हणून शासनाने ही 15 दिवस विशेष मोहीम उपलब्ध करून दिली आहे की तुम्ही घर बसल्या आजच तुमच्या घराची माहिती, कुटुंबाची माहिती तुम्ही भरू शकता आणि तो एन्युमरेशन ID तुमच्या प्रगणकांना शेअर करू शकता. प्रगणकांची यादीसुद्धा तुम्हाला वेबसाईटवर दिसते. त्या वेबसाईटवरती प्रगणकांचे नाव आहेत, मोबाईल नंबर्स आहेत. त्यांना तुम्ही संपर्क करून तो एन्युमरेशन ID देऊ शकता आणि टेलिफोनिकली सुद्धा तुम्ही तुमची माहिती शेअर करू शकता. अशा सुटसुटीत आणि सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचं सेल्फ एन्युमरेशन करून जास्तीत जास्त प्रमाणात आपण अचूक माहिती देऊ शकतो आणि आपण सिटिझनशिपच्या हक्कापासून वंचित राहणार नाही याची आपण काळजी घेऊ शकतो. त्यासाठी माझं तहसीलदार अंबरनाथ म्हणून सर्व माझ्या नागरिक बंधू भगिनींना आव्हान आहे, माता भगिनींना आव्हान आहे की त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सेल्फ एन्युमरेशन म्हणजे स्वनोंदणी करून घ्यावी आणि या शासनाच्या मोहिमेमध्ये आणि राष्ट्रीय कामामध्ये सहकार्य द्यावं.